परदेशी राष्ट्रप्रमुखांवर महिलेच्या बाबतीत अशा प्रकारची खालच्या पातळीवर टीका करणं हा त्यांचा वैचारिक अधपतन यातून त्या ठिकाणी दिसतंय। आणि अशा प्रकारे खालच्या पातळीवर टीका करून राहुल गांधींना त्यांच्या काँग्रेस पक्षाला काहीही साध्य होणार नाही आहे। आपला देश वसुदैव कुटुंबकम अशा प्रकारची व्यापक भूमिका घेणारा देश आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारची वक्तव्य करणं या संस्कृतीला छेद देणारी आहेत। मला वाटतं राहुल गांधी पुन्हा पप्पूच्या भूमिकेत वारंवार येताना दिसत आहेत। काहीच दुरुस्त होण्याची लक्षणं दिसत नाहीत। मला वाटतं यापेक्षा काही विषय घेऊन अजेंडा घेऊन पक्षाच्या विषयी जर काम केलं तर काहीतरी काँग्रेसला पुन्हा उभारी घेण्याला त्या ठिकाणी मदत होऊ शकते। परंतु केवळ मोदी साहेबांवर टीका केली की आपलं भलं होईल, परदेशी महिलाच्या विषयी विकृतपणे बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळेल। कदाचित एखाद दोन दिवस प्रसिद्धीसाठी तुमचा या वक्तव्याचा उपयोग होईल, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामधनं तुम्ही पूर्णपणे देशाच्या जनतेच्या मनातनं उतराल याची सुतराम आपल्याला कल्पना दिसत नाही। विरोधी पक्ष नेते पद आहे त्यांच्याकडे, त्या पद असताना सुद्धा अशा पद्धतीने वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? कारण आपण जर पाहिलं तर आपली संस्कृती आहे देशाची, देशातल्या महिला असतील किंवा बाहेरच्या महिला असतील सगळ्यांचा सन्मान आपण करत असतो। अशा पद्धतीने विरोधी पक्ष नेते पद असताना सुद्धा ते असं वक्तव्य करतात किंवा असं टिप्पणी करतात। संविधानिक पदावर असणाऱ्या नेत्यांनी व्यक्तींनी तरी अशा प्रकारचं निराधार इरिलिव्हंट बोलणं त्या ठिकाणी अजिबात योग्य नाही आहे। पंतप्रधान हे पण आपल्या देशाचं संविधानिक पद आहे। परदेशी राष्ट्रप्रमुख त्यातच ती महिला आणि त्यामुळे सर्व लोकशाहीचे संविधानिक संकेत पाळणं ही मला वाटतं जबाबदारी संविधानिक पद घेणाऱ्यांची तर असलीच पाहिजे। परंतु मला वाटतं त्या पदाची गरिमा, त्याचं महात्म्य किंवा कशा पद्धतीनं वागलं पाहिजे हेच राहुल गांधींना अजूनही कळत नाही। त्यांच्यातला बालिशपणा अजूनही जात नाही हे या ठिकाणी दिसून येते।